एक मस्त अशी हिरवी कैरी घेतलेली आहे, बघू शकता। आता ही कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता या कैरीचं पाठीमागचं देठ काढून घेऊया। नमस्कार मंडळी, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलवरती स्वागत करते। तर आज आपण एक भन्नाट अशी रेसिपी आपल्या सुगरण सोना या यूट्यूब चॅनेलवरती पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही, व्हिडिओ स्किप करायचा नाही। आणि व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे। तर इकडे बघू शकता कैरी आपण चिरून घेतली। आता या कैरीचे बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। अजून आंब्याचा सीझन चालू आहे आणि आणखी कैऱ्या बाजारामध्ये मिळतात। तर कैरी जर घरामध्ये असेल तर अशा पद्धतीचा चटपटीत पदार्थ आपण कैरीचा नक्कीच बनवू शकता। तर सगळी कैरी इथं चिरून घेतली, कोथिंबीर घेतली, थोडासा कांदा चिरून घेतला, थोडंसं इथं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे। तर हे सगळं साहित्य एका ताटामध्ये मी घेतलेलं आहे। आता हे घेतलेल्या साहित्यापासून मस्त असा चटपटी पदार्थ आपण बनवणार आहोत। तर इथं आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे घेतलेलं सगळं साहित्य घालायचं आणि व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मंडळी, रोज रोज भाज्या खायचा जर कंटाळा आला असेल तर उन्हाळ्यामध्ये खरंच भाज्या खायचा खूप कंटाळा येतो आणि त्या भाज्या खाव्याशा वाटत नाही आहेत किंवा पातळ भाज्यासुद्धा अजिबात जास्तीच्या खाव्या वाटत नाही आहेत। तर अशा वेळेस अशा चटपटीत पदार्थ नक्की बनवून बघा। आणि कोथिंबीर घालायची, कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, लागेल तेव्हाच स्वच्छ धुवून घ्यायची। लसूण घातला, सगळं घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं। यामध्ये घालायच्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा लालसरसुद्धा झालेल्या आहेत मिरच्या, बघू शकता। तर आपल्या चॅनेलवरती या अगोदर भरपूर आपण कैरीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि चवीपुरती 1 चमचा साखर घालायची। आता सगळं साहित्य तर घालून झालं, मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि याला मिक्सरमधून व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं। हे बघा, तर बघू शकता पल्स मोडवरती बारीक फिरवत मस्त अशी याचे एकदम छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली। म्हणजेच इथं आपण मस्त अशी कैरीची चटणी तयार करून घेतली। तर हो मंडळी, कैरीची चटणी बनवण्याची ही मस्त आणि आगळी वेगळी पद्धत आहे, जे की माझ्या घरामध्ये मी उन्हाळ्यामध्ये नेहमी करते। तर एकदम फटाफट आणि चटपटीत हा पदार्थ आहे आणि पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी आहे। आता ही चटणी तर आपण मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे, लगेच याला वरून तडका द्यायचा आहे। तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल ओतायचं, तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तर मिक्सरमधून काढून घेतली, इथं कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये घालायची जिरे मोहरी। आता मोहरी घातली, लगेच त्यामध्ये जिरे घालायचे आणि कढीपत्ता घालून याचा मस्त असा तडका बनवून घ्यायचा आहे। लसूण आपण या पेस्टमध्येच घातलेला आहे, त्यामुळे वरून वेगळा घालायचा नसेल, घालायचा तर नक्का घालू, घालायचा असेल तर त्याचे काप करून घाला। तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडीशी हळद आणि जिरे मोहरी मस्त अशी याची फोडणी तयार करून घेतली। लगेच आपण बनवलेल्या चटपटीत चटणीवर इथं मस्त अशी चटपटीत फोडणीसुद्धा लगेच घालून घेऊया। हे बघा, खूप छान मस्त लागते, फटाफट तयार होते आणि तोंडी लावण्यासाठी म्हणू नका किंवा भाजीला काही नसेल तर ही चटपटीत चटणी तुम्ही आवर्जून ट्राय करू शकता। हे बघा, मस्त अशी इथं चटपटीत आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे। हे बघा, छान वरून थोडीशी अजून कोथिंबीर घालते आणि खूप छान असं सगळी फोडणी आपल्या या चटणीमध्ये मिक्स करून घेते। तर भाज्या तर भरपूर असतात, तर आणि चटपटीत काहीतरी खायचं असेल अशा वेळेस पण तुम्ही कैरीची चटणी नक्की करू शकता। खूप मस्त आणि स्वादिष्ट अशी ही कैरीची चटणी बनवलेली आहे। लगेच एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेते। हे बघा, मस्त कलरसुद्धा अगदी भन्नाट आलेला आहे आणि टेस्टला म्हणसाल तरी एकदम छान लागते। तर नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला आवर्जून कमेंट करून सांगा। तर उन्हाळ्यामध्ये दर 2 दिवसाला माझ्या घरामध्ये अशा पद्धतीची कैरीची चटणी बनवली जाते। आंब्यापासून किंवा कैरीपासून असे भरपूर पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील। तर आपल्या या चॅनेलवरच्या तुम्हाला माझ्या कोणत्या रेसिपी आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जावा। आणखी कुठल्या तुम्हाला रेसिपी सुचवायच्या असतील, आणखी कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा। तुम्हाला नक्कीच मी रेसिपी नवनवीन दाखवण्याचा प्रयत्न करेल। ऑलरेडी भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, परफेक्ट प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपी कशा वाटतात कमेंटद्वारे नक्की कळवत जावा
आणि चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, अशी उन्हाळ्यातली चटपटत आणि खास बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आज आपण कशी बनवायची आपल्या चॅनेलवरती पाहिलेलं आहे. आशा करते रेसिपी नक्कीच आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा. आणि आता चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या मस्त आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय एव्हरीवन.